हे प्रसन्न होतं, ज्याची ज्याची श्रद्धा असते, परंतु शब्दच माणसाला किती भावतात, किती वातावरण बदलून गेलं आणि किती सुंदर प्रार्थना तिने गोड आवाजामध्ये गायली की हीच आमची प्रार्थना, हेच आमची वागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे, दुसरं काहीही नाही. आणि की खरंच आहे की एकदा परत गेलेला श्वास परत येत नाही आणि जगणं आणि मरणं म्हणजे काय आहे, फक्त एका श्वासाचं अंतर आहे. आणि या दोन्हीच्या मधला जो काळ आहे तो म्हणजे फक्त माणसाचं जीवन आहे आणि तो फक्त आपल्या कामानं कर्मानं मागे राहतो. माणसं जरी मरण पावली तरी पण ती त्यांची कीर्तिरूपाने मागे राहतात आणि त्यांच्या आठवणी, त्यांचं कार्य मागे राहते. या प्रार्थनेतून खूप सुंदर तिने म्हणजे इतक्या गोड गळ्यामध्ये तिचं आपण सगळेजण तल्लीन होऊन ऐकत होतो. खूप सुंदर दिव्या सोनटक्के. तर यानंतरचा
पूज्य महात्मा गांधी यांना मी सर्वप्रथम वंदन करतो, ज्यांनी देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. तसेच अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी, ज्यांनी आपल्याला संवेदन होऊन जगायचं शिकवलं. सर्वांना प्रश्न पडला असेल, जवळजवळ लोकांना माहीत आहे, पण जे नवीन आहेत आज या सभागृहामध्ये त्यांना प्रश्न पडला असेल की बा आंतरभारतीय काय आहे. आंतरभारतीय म्हणले की बऱ्याच त्याच्यामध्ये लोकांना हे वाटतात, पण ॲक्च्युली आंतरभारतीय काय आहे मी थोडंसं सांगतो आणि या कार्यक्रमाची थोडीशी प्रस्तावना करतो. जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साने गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता, तेव्हा त्यांना तुरुंगवास झाला होता. 1927ला ते जेव्हा त्रिचल्लापल्ली तुरुंगात होते, त्यावेळेस त्या तुरुंगामध्ये इतरही कैदी होते, म्हणजे इंग्रजांनी ठेवलेले जे स्वातंत्र्य कैदी होते. आणि सर्वांच्या भावना एकच होत्या की देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. पण साने गुरुजींना एक गोष्ट प्रखरतेने जाणवली, तिथं त्यांच्या सगळ्यांच्या भावना एक होत्या, उद्देश एक होता, एकाच उद्देशासाठी सगळे झगडत होते, लढत होते, पण ते एकमेकांशी संवाद साधू शकत नव्हते. कारण तिथं त्यांची भाषा वेगळी, तिथल्या कैद्यांची कुठला बंगाली आहे, तिथं ते पुढं मद्रासी आहे, वेगवेगळ्या प्रांतातले आपल्या भारताचं जसं विविधतेचं आहे. तर त्यांना एक गोष्ट जाणवली की एक अशी काहीतरी संघटना किंवा एक असं काहीतरी हे संकल्पना त्यांच्या मनात आली की जे आंतरभारती म्हणजे अंतरात्म्याची आवाज, जे भारतीयांचे अंतरात्म्याची आवाज त्यावेळेस होती की ती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्याचे याला वाचा म्हणण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या मनात त्यावेळेस आंतरभारतीची संकल्पना जागृत झाली. आंतरभारती याचा अर्थच असा होता की आपल्या अंतरात्म्याची आवाज. तर मग 1900 साने गुरुजी, त्याच्यानंतर साने गुरुजी गेले, त्याच्यानंतर 1948ला त्याच्यानंतर यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजीची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवली. म्हणजेच त्यांनी आंतरभारती या संस्थेची स्थापना केली, रजिस्टर केली संस्था आणि ती संस्थेची स्थापना केली 1956ला. आता आंतरभारती काय आहे, त्याच्यानंतर मग आंतरभारतीचा उद्देश वगैरे त्याची घटना वगैरे जे काय ट्रस्टचे आहे झाले आहे. आंतरभारती आहे, आंतरभारती सर्वप्रथम आंतरभारती ही लिंगभेद मानत नाही, जातीभेद मानत नाही, धर्मभेद मानत नाही, प्रांतभेद मानत नाही, भाषाभेद विशेषतः भाषाभेदही मानत नाही. याच्या वर जाऊन कार्य करायचं, याच्या वर जाऊन म्हणजे समतेचा संदेश द्यायचा, हे मूळतः आंतरभारतीचा उद्देश आहे. तर आंतरभारती कार्य काय करते, सगळ्यांना प्रश्न असतो काय कार्य यांचं. तसं कार्य काहीच नाही. आंतरभारती ही एक वैचारिक संघटना आहे की या विचाराला चालून आपण पुढे जायचं, जे की भारताचा मूळ आत्मा आहे. समता, बंधुत्व आणि सगळ्यांना घेऊन चाललं, कुठल्या प्रांताचा आहे कुठला काय ते काही विषय नाही. तर या उद्देशाने चालणं हे आंतरभारतीचं मेन काम. आंतरभारती फक्त तीन प्रोग्राम घेतो मुख्यतः. एक तर त्यांनी सांगतात की आंतरभारती दिवस जे की 10 मे आहे, यदुनाथ थत्ते यांचा स्मृती दिन, आणि पंढरपूरला जे साने गुरुजीने उपोषण केलं होतं दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी, त्याची सांगता 10 मेला झालेली आहे. या दोन्हीचं औचित्य साधून आपण आंतरभारती दिवस आंतरभारती साजरा करते. त्याचा मुख्यतः असा आहे की आंतरभारती दिवस हा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन साजरा करायचा. आंतरभारतीची स्थापना महाराष्ट्रात झाली, महाराष्ट्रात ती मोठी झाली, आंतरभारती संघटना खूप मोठी झाली. तर मग आपण दुसऱ्या राज्यात जाऊन तो दिवस साजरा करायचा आणि त्या निमित्तानं त्या राज्याची संस्कृती, त्या राज्याचं जे काय आहे त्याची अभ्यास करायचा, असं त्याचं स्वरूप आहे. तो एक कार्यक्रम त्याला जमते त्यांनी तिथं यायचं, नाही तर मग जिथं आहोत आपण तिथं आपण आंतरभारतीचा 10 मेचा दिवस साजरा करायचा. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा कार्यक्रम दिला की 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती नक्की साजरी करायची. आपण हे सांगायचं की आपण महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचाराचे आहोत, हे आपल्याला दाखवण्यासाठी महात्मा गांधी जयंती साजरी करायची. तिसरा कार्यक्रम असतो 30 जानेवारी, जे की महात्मा गांधीचा हुतात्मा दिन आहे, ते आपण साजरा करायचं. आपण त्याच्यातून हे दाखवायचं की आम्ही महात्मा गांधीच्या विचाराचे आहोत, आम्ही त्यांच्या विरुद्ध विचाराचे नव्हतो. त्या दिवशी आपण शांती मार्च वगैरे काढायचा, जसं जमेल तसं, आणि आपण महात्मा गांधीला श्रद्धांजली अर्पण करायची. हे ते मुख्य 3च कार्यक्रम देतात, ते आपल्यापर्यंत आपण आपले साजरे करायचे असतात.
याच्या व्यतिरिक्त त्यांच्या बैठका 25 डिसेंबरला महाराष्ट्राच्या अंतर भारताच्या लोकांचं स्नेह मिलन होतं, ते वेगवेगळ्या शाखेत होतं, ते कार्यक्रम होतो, त्याला आपण जाऊ शकतो, आपण या सगळ्यांशी जुळलो. आता आपली वसमतला अंतर भारती केव्हा सुरू झाली? 1913 पासून ही वसमतला अंतर भारती कार्यरत आहे. सुरुवातीला काही सदस्य होते, गावाला मध्ये आम्ही जमलो होतो, अमर हबीब आले होते, तर मग त्यांनी असं आम्हाला हे केलं, बागलसाहेब, गावाराजे दगडूमामा, मी सगळे आम्ही तिथं बसले होतो, तर मग त्यांनी म्हणलं आणि मग त्याच्यातून आम्ही हे सगळे सदस्य झालो आणि त्यातून तिथं 2013ला सुरुवात झाली. 2014 पासून आम्ही हा स्नेहमिलन कार्यक्रम वसमतला घेतो. ज्यावेळेस त्यांना कळालं की वसमतचे कार्यकर्ते खूप उत्साही आहेत, आणि खरंच आहेत, आपल्या पूर्ण आंतरभारतीमध्ये वसमतचे कार्यकर्ते खूप उत्साही आहेत. आपल्या इथं आंतरभारतीचं खूप चांगल्या प्रकारे काम चालते, ते या कार्यकर्त्यामुळे. तर त्यांनी हे बघितल्यानंतर त्यावेळेचे अध्यक्ष होते आपले सदानंद आर्य काका, त्यांनी म्हटले की स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपण वसमतला ठेवू, वसमतचे सेंट्रल लोकेशन आहे, तिथले कार्यक्रम ते उत्साही आहे, तर आपण सलग 5 वर्ष स्नेहमिलनाचा कार्यक्रम इथे घेतला. त्या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्रातून आंतरभारतीचे कार्यकर्ते येत होते आणि आपण तिथं त्यांची सगळी व्यवस्था, जेवणाची, खाण्याची आणि कार्यक्रमाची व्यवस्था करत होतो. असं 5 वर्ष झालं. त्याच्यानंतर या कार्यक्रमामध्ये थोडंसं बदल करण्यात आला. सगळ्यांचं म्हटलं की नेहमी वसमत असून बाकीच्या शाखेच्या लोकांनी सुद्धा बाकी ठिकाणच्या त्यांनी म्हटले की आम्ही पण हे कार्यक्रम घेऊ शकतो. मग आता तो कार्यक्रम 25 डिसेंबरला स्नेहमिलनाचा वेगवेगळ्या ठिकाणी होतो. अमरावतीला झाला, उदगीरला झाला, अंबेजोगाईला झाला, आता यावर्षी पुण्याला आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर आपण वसमतला जे कार्यक्रम जो आपण घेत होतो त्याच कार्यक्रमामध्ये आपण एक स्नेहवर्धन पुरस्कार देत होतो. तो पुरस्कार आपण त्या कार्यक्रमात देत होतो, पण आता तो पुरस्कार आपण 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तो दरवर्षी देत आहोत. तर तो जो स्नेहवर्धनाचा पुरस्कार आहे, त्या पुरस्काराचे जे स्वरूप आहे तो असा आहे, आंतरभारतीच्या विचाराशी सुसंगत आहे. जे आज जसं आपण इतर वातावरण बघतो, परप्रांतीयावरचे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरचे हल्ले होत आहेत आणि मूळ रहिवासी वगैरे असे बराच इश्यू असतो, पण आपल्या साने गुरुजीच्या संकल्पनेनुसारच आपण सगळे भारतीय एकच आहोत. तर त्याला अनुसरूनच आपण असा हा पुरस्कार देतो की जे वसमत या ठिकाणी परप्रांतातून आलेला आहे, वसमतचा झाला, इथल्या मातीशी मिसळला आणि इथलाच झाला, इथली संस्कृती स्वीकारली आणि तो कायमचा आपल्याशी जोडला, अशा व्यक्तीला आपण तो स्नेहवर्धन पुरस्कार देतो. त्या स्नेहवर्धन पुरस्काराचे जे आता आजचा जो पुरस्कार आहे तो 9वा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 8 लोकांना तो पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये पहिला पुरस्कार आपण 2017ला दिला, ते अरविंद पटेल, ते गुजरातहून आलेले आहेत, त्यांचं सी हार्डवेअर आणि इथं व्यापार आहे, ते पूर्ण आपल्या इथल्या संस्कृतीशी एकदम एकरूप झालेले आहेत. दुसरा पुरस्कार आपण त्याला भारत शाह, ते गुजरातहून आलेले आहेत, त्यांच्या इथं हॉटेलचा वगैरे व्यवसाय आहे, 2018ला दिला. तिसरा दिला आपण दत्तात्रय हिल्लेसकर साहेब, जे की आपल्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे ते MD होते आणि ते इथलेच झाले आणि इथंच एकरूप झाले आणि इथल्या माध्यम मिसळले. चौथा पुरस्कार दिला आपण रवी अण्णा कल्याणपूरकर. रवी अण्णा कल्याणपूरकर हे बेकरी चालवतात आपल्या इथं बेंगलोर बेकरीवरून, ते कर्नाटकातून आलेले आहेत, ते 2020ला त्यांना दिला. 5वा दिला मुन्ना मिस्त्री मोर्या, जे की इथं फर्निचरचं काम करतो, तो इथलाच झाला, इथं त्याने घर केलं, सगळं केलं आणि इथं तो एकरूप झालेला आहे. ते उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. रामचंद्र मेहता राजस्थान, हे 6वा पुरस्कार आहे, 2022ला दिला आपण. ते त्यांचा म्हणून इथं हॉटेलचाच व्यवसाय आहे. त्याच्यानंतर 7वा पुरस्कार दिला अशोक महाराज उपाध्याय, आपण त्यांना सगळे ओळखतात, त्यांच्या हातचं आपण जेवण सगळ्यांनी जेवलेलं आहोत. तर त्यांना ते राजस्थानहून आलेले आहेत, त्यांना 2023ला आपण स्नेहवर्धन पुरस्कार दिला. 8वा पुरस्कार व्यंकटेश मरुअप्पा कुला, जे की आपल्या इथे एक सिमेंटचं काम करतात, सिमेंट वस्तू बनवतात, म्हणजे ते पाईप वगैरे छोटे छोटे हौद वगैरे असे सिमेंटच्या वस्तू बनवतात. नांदेडला त्यांचं हे आपण त्यांना दिला. तेही आंध्र प्रदेशातून आलेले आहेत आणि इथे येऊन ते पूर्ण स्थायिक झाले. या सगळ्यांचे इथं येऊन एवढे एकरूप झाले की ते जरी त्या प्रदेशातून आलेले असले तर त्यांचे लेकरं बाळ इथंच मराठी माध्यमात शिकली, इथं मराठी बोलतात आणि ते एकदम वसमतकर झालेले आहेत. त्याच्यानंतर आजच्या या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत श्रीनिवास राजया निलगोंडा, हे आपल्या विचारमंचावर बसलेले आहेत. ते मुळातून तेलंगणा करीमनगर जिल्ह्यातून आलेले आहेत.
त्यांचा इथं सैलूनचा व्यवसाय आहे आणि त्यांना ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आता हे पुरस्काराचे आपण जे त्यांना देतो, आपल्यासाठी आपण फक्त एक छोटासा कार्यक्रम घेतो आणि त्यांना पुरस्कार देतो, पण सगळ्यात महत्त्वाचे त्यांचं फिलिंग काय. आता ते त्यांच्या ह्याच्यातून बोलतील किंवा जे ती व्यक्त आहे. पण मी आपला म्हणजे राज्य सोडून बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. तिथं आपल्या महाराष्ट्रातला कोण्याही कोपऱ्यातला म्हणजे सांगली साताऱ्याचा जरी कोणी माणूस भेटला तरी माझ्या गावाचा सख्खा म्हणजे असं कोणतरी भेटला अशी भावना असते. आणि तिथं एक असं म्हणजे वेगळं फिलिंग होतं की बा अरे हे माझ्याच गावचं, आम्ही गावालाच म्हणायचं. महाराष्ट्रातला कोणी एकमेकांना असले गावाला म्हणायचे. खरं तर त्याचं गाव माझं इकडं, त्याचं कुठं सातारा सांगलीला, कुठला नागपूरचा, पण तिथं ते गावाला म्हणायचे, हे गावाले आहे म्हणजे एका गावाचे आहेत. म्हणजे ही भावना एवढी जवळ येतो आपण बाहेर गेल्यावर. आता हे एवढ्या दूर प्रदेशातून आले, इथं राहतात, त्यांनी आपलं धडपड केली. इथेही आपल्या सैलून चालवणारे खूप लोक आहेत, त्यांच्याशी कॉम्पिटिशन केलं, आपला व्यवसाय केला आणि नावावर बोलायला. त्यांना ज्यावेळेस असा पुरस्कार भेटतो तर त्यांची खरंच काय फिलिंग असेल आपण त्याची म्हणजे आपण कल्पना करू शकतो. कारण आपण इथले आहोत. त्यांना किती चांगलं वाटतं की इथल्या लोकांनी आम्हाला ओळखलं आणि असा पुरस्कार दिला आणि सन्मान केला. त्यांना अपेक्षा नसतं. खरं तर त्यांना फक्त एवढी अपेक्षा असतं मला इथं जगू देत, मी माझा व्यवसाय करतो. तर ही त्यांची मेन भावना असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त एक सक्रिय कार्यकर्ता पुरस्कार आपण देतो आपल्या या कार्यक्रमामध्ये, जे की आपल्याच आंतरभारतीमध्ये जे कायम सक्रिय असतात. अशाच एका कार्यकर्त्याला आपण तो पुरस्कार देतो. तर तो यावर्षीचा पुरस्कारचे मानकरी ठरलेले आहेत सो अपर्णा मंगेशराव तनपुरे. तर त्यांना हा यावेळेसचा आपण पुरस्कार देतो. त्या आमच्या भगिनी आहेत, मी त्यांना बहीण मानतो. त्या सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं 2 वर्षाचं बाळ होतं त्यांचं ह्या भारतात, तेव्हापासून ते आमच्यासोबत म्हणजे या कार्यक्रमामध्ये काय आंतरभारतीच्या कार्यामध्ये सक्रिय असतात. तर ते त्यांना हा यावर्षीचा जो पुरस्कार देण्यात येत आहे. अशा प्रकारे आपल्या वसमतचे जे आंतरभारतीची जी शाखा कार्यरत आहे अतिशय म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. आपल्या इथले कार्यकर्ते खूपच उत्साही असतात आणि प्रत्येक कार्यामध्ये अतिशय म्हणजे झोकून देतात. त्याचप्रमाणे यावर्षी आणखी एक आपल्याला या आंतरभारतीय ट्रस्टने जिम्मेदारी दिलेली आहे, जे की आपल्या चिंतन शिबिराची 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सुद्धा वसमतच्या कार्यकर्त्यांनी एवढा भरभरून आपल्याला सहयोग केलेला आहे आणि मी खरंच कौतुक करतो आपल्या या सगळ्या कार्यकर्त्याचा आणि आपल्या वसमतच्या आंतरभारतीय वासियांचा. आणि हा कार्यक्रम आज 8-9 वर्षे पुरस्काराचा झाले, त्याच्या अगोदरही 2-3 वर्षे 5 वर्ष आपला स्नेह मुलांचा कार्यक्रम घेत होतो. एवढा पुरस्कार आणि एवढे कार्यक्रम सातत्य राखणं खूप कठीण असतं. आपल्यातल्या आंतरभारतीय शाखेने करून दाखवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढं बोलतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. निवास राजय्या निल्लुगोंडाजी सादर अभिनंदन। आपका जन्म वर्तमान तेलंगाना राज्य के सीतारामपुर मंडल चिगुर मामिडी जिला करीमनगर में हुआ। 6 भाई और 3 बहन के बड़े परिवार के कारण आपके घर की आर्थिक स्थिति अत्यंत साधारण थी। विषम परिस्थितियों के बावजूद भी आपने प्रारंभिक शिक्षा के उपरांत कला स्नातक की पढ़ाई हेयर सैलून के कार्य करते हुए पूर्ण की। युवा अवस्था में कुछ समय तक आपने करीमनगर में कार्य किया। तत्पश्चात आप 1993 में रोजगार की खोज में वसमत आए। यहाँ आपने सैलून व्यवसाय को आगे बढ़ाया और अपने मिलनसार एवं सरल स्वभाव के कारण शीघ्र ही समाज में अपनी अलग पहचान बनाई। साथ ही आपने परिश्रम और संकल्प से अपने पुत्र को पशु चिकित्सक वेटरनरी डॉक्टर तथा दोनों पुत्रियों को अभियंता इंजीनियर बनाया। आपके इसी मृदुल स्वभाव एवं प्रांतीय भेदभाव से परे होकर स्थानीय लोगों के साथ एक आत्मीय संबंध स्थापित करने के लिए अंतरभारतीय वसमत आपको सम्मानित करते हुए स्नेह संवर्धन पुरस्कार प्रदान करती है। आपको हार्दिक बधाई एवं आपके स्वस्थ आनंदमय एवं उज्जवल भविष्य की मंगल कामना। धन्यवाद।
मैं बसमत को 30 साल के पहले आया था, ऐसे पेट भरने के लिए। आजमत मेरा खानदानी धंधा है। मैं आया जब तो 8 दिन तो मैं तो रोते रोते रहा था। मैं क्या आया, क्या बात समझ में नहीं आ रहा था। मैं कैसे क्या ऐसा टिके रहा, पैसे कमाने का इरादे से आया। भाषा तो आ रहे नहीं थे, कैसे करना बोल के टिके। मैं थोड़ा थोड़ा भाषा शुरू करा सीखना। मेरे को सब्जी लेने गए थे भी ऐसे उंगली दिखा के सब्जी लेते थे। ऐसा परेशानी हो रहा था। साल 2 साल 3 साल में मेरा भाषा आया। मैं आया, मेरा साधु था एक इधर सरस्वती मंदिर के सामने, उनको देख के मेरे भी कैसे कमाना बोल के इधर आया था। दुमाने गुरुजी के घर पे रहा 2-3 साल। बाद में बागल सर के घर पे रहा था, एक 14-15 साल रहा था बगल सर के घर पे। बाद में अभी भिंडे पाटिल के घर पे मुंडा में रहता हूँ। मैं आया जब ऐसे थे पैसे कमाना, तो कमाना तो हो गए नहीं। मैं भी थोड़ा बहुत पढ़े लिखे वाले होने की वजह से बच्चों को अच्छा पढ़ाना। मेरा तीनों भाई सर्विस करते, हम 6 भाई है, 3 बहन है। पिताजी अजमत करता था, खेती थे, वो काम करता था। मेरे को पैसे कमाना यही इच्छे से आया था। और बच्चों को पढ़ाई करते करते मैं यहाँ तक आया हूँ। सर मेरे बसमत में मैं आया जब तो इंग्लिश मीडियम नहीं थे। नरसी नायगांव का उधर भास्कर राव का खदगांवकर का उधर इंग्लिश मीडियम हॉस्टल थे। वो मेरे को मालूम ऐसे हो गया। मेरे पास वो कामाक्षी वाले का लड़का सेठ का भाई, एक पवर सर का लड़का, ऐसा 2-4 लोगों का लड़कों को मेरे पास कटिंग वाला आया था। वहां पर हॉस्टल में इंग्लिश मीडियम हॉस्टल में पढ़ा रहा था। मेरे को जब लग रहा था मेरा बेटा भी डॉक्टर बनाना, मेरे बेटियों की इंजीनियर बनाना, ऐसा बोल के मैं अच्छे लोगों का संगत रहने की वजह से मेरी इच्छा बढ़ गया था। सर का बच्चों को देखे, सर का जो घर पे है बहुत से सब टीचर लोग आता, वो लोगों को देख के मेरे को अच्छा बनना, मेरे बच्चों को अच्छा बनाना, वो हिसाब से मैं बहुत ही तकलीफ उठाया था। और मैं मेरा मिसेज का कान में का 4-5 बार सोनार के पास रख के नहीं पढ़ाया। पढ़ाई में इतना ताकत है, बहुत ही ताकत है। मेरे को अभी समझ में आया पढ़ाई में क्या ताकत है। मैं चलते गए, बच्चे भी पढ़ते गए। मेरा बेटा नीट में लग गया था, MBBS के लिए ट्राई करा, जब लगे नहीं। 2012 में MBBS नहीं लगा। 1 साल इंटर्नशिप और 1 साल लॉन्ग टर्म कोचिंग लिए थे। बाद में 2013 में नीट में लग गया था, BVSC मेडिकल कॉलेज में फरवरी में। बाद में 5.5 साल होने के बाद 2018 में BVSC होने के बाद MBBS के लिए मेरा बेटा ने ICAR के एग्जाम लिखे थे। वो 12 लाख में पहले 52वां बच्चा इंडिया में टॉप यूनिवर्सिटी में मेरा बेटा MBBS हो गया। मेरे को बहुत अच्छा लगा था। और ऐसी बेटियों की भी अपना बसमत में पढ़ाया, सेमी इंग्लिश मीडियम, मराठी, सेमी हिंदी। अपना जवाहर बालक मंदिर, बाद में बैजी स्कूल में पढ़ाया था। मेरे बेटे मेरे बच्चे छोटे जिनसे बगल सभी भी जानते हैं, उनके घर पे रहने की वजह से मैं अच्छे लोगों को संगत रहने की वजह से मेरा अच्छा पढ़ा। मेरे भी अच्छे लोगों को संगत रहा हूँ। और बेटियां भी यहाँ पर 10वीं तक बैजी में होने के बाद नारायण में 11वीं 12वीं रखा था बेटी की। बेटी भी अच्छा पढ़ा, MCET एग्जाम में उसको अच्छा रैंक आया। JNT यूनिवर्सिटी हैदराबाद में मेरा बेटी का इंजीनियरिंग हो गई। छोटी बेटी की BCS यहाँ पढ़ाया खालेसर का। बाद में आमिरपेट में उसको सॉफ्टवेयर कोचिंग लिए थे, वो भी सॉफ्टवेयर इंजीनियरिंग का हो गया। दोनों बेटियां इंजीनियर हो गया, दोनों दामाद भी इंजीनियर हो गए। दोनों दामाद, मेरा बेटियां भी दिखने के अच्छे थे, बेटा भी अच्छे थे। वो मेरे से ज्यादा पैसा वाला मेरा को दामाद मिले। और मेरा बेटा के भी अच्छे से अच्छे रिश्तेदार मिले तो पैसे लेके आए थे। करीमनगर जिला में भी इतना पैसा वाला नहीं, हमारा समाज में उतना बहुत बड़ा पैसा वाला आदमी उनको बेटी के लेके आया था मेरा बेटा को देने के लिए। नहीं बोला था सर आप तो बहुत पैसे वाले हैं, मैं तो गरीब से जुड़े वाला हूँ, मेरा तुम्हारा रिश्ता नहीं होता जी, आप तो बहुत बड़े वाले। मैं बोला था नहीं श्रीनिवास जी आप भी कम नहीं है, आइए एक बार हमारा घर को आइए बोल के उन्होंने बुलाया था। 3 महीने होने के बाद और भी 10-15 हजार खर्चा हो जाएंगे। पहले से भी 10-15 लोगों को जाके देखा, खर्चा करा, ये में नहीं, ये बहुत बड़े आदमी हमारा भाव रिजेक्ट करेंगे बोल के 3 महीने टाला था। बाद में भी वो
उसका छोकरी का बाप ने मेरे बुलाया था, हम परिवार से, हम बेटा हमारा भाई हम सब गए देखे। वो अच्छे से अच्छा उन्होंने बोले हम एक दूसरे पसंद करे बच्चे, बहुत पैसा वाला आदमी, वो हमारा बहू भी आ गया। बोलो तो पैसे से पहले पढ़ाई की देख के वो आदमी आए। पढ़ाई में जो ताकत है वो पढ़ाई की वजह से मेरा गरीबी चले गया। मैं तो 400 रुपए लेकर 3 ड्रेस लेके आया था बस में। पहले तो 8-10 दिन से रोते रोते काम करा था। ये पीले पीले लाल लाल पटके देखे तो मेरे को क्या बात करना नहीं आ रहा था, ये कैसा कर रहा है। मगर महाराष्ट्र मेरे को बहुत कुछ दे दिया। महाराष्ट्र में दयालु, महाराष्ट्र में बहुत अच्छे लोग हैं, पटेल लोग हैं। सही में आज का पीरियड में भारत में ये जातवाद, प्रांतवाद, ये पॉलिटिक्स में इतना चल रहा है, ये इसमें ये अपना अंतर भारतीय का जो अपना जो अच्छा लगा, मेरे को बहुत ही अच्छा लगा। मेरे को मेरे जीवन में बहुत आनंद लगा। ये कारण मेरे जैसा छोटा आदमी के भी आप इसका थ्रू ये लोगों में मेरे पहचानने में आया। मेरा जो पढ़ाई करके मैं यहाँ तक आ गया, ये लोग मेरे को देखा, मेरे को पहचाना, मेरे को इतना गौरव दिया, मेरे को फादा भी नंदन अंदर सबको मेरे को बहुत ही अच्छा लगा। मैं बहुत ही गरीब से लड़ते आया। अभी मैं गरीब नहीं हूँ, मेरा बच्चे गरीब नहीं रहेगा, मगर पढ़ाई में ये ताकत है, मेहनत में ये ताकत है। कोई गरीब नहीं है जो काम चोर है वो गरीब है। मैं निर्माण करा वैसा, मैं बहुत ही गरीबी देखा था, काम करते 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 आया था। और भैया भी मेरा बेटा का शादी में आया था, अपना मानवर मेरा बेटे का शादी में आया था, बहुत से लोग आए थे, देखा सर भी, मेरे को बहुत अच्छा लगा, आनंद लगा ऐसा कार्यक्रम में। फिर अपना मैं बहुत संकट समय में बहुत से लोग इसमें मेरे को पैसे हेल्प किए वाले। फिर अग्रवाल साहब ने भी मेरे को बहुत बार हेल्प करा, मेरा बच्चों को पढ़ाई का बदल। अलमका ने मोहन अलमका ने बोल के थे, वो भी मेरे बच्चे को पढ़ाई के बदल में कभी भी संकट में है तो 2000-3000 में उनका पास जाता था। और वेंकटी बुड्ढेवाल साहब ने मेरा भी अच्छा दोस्त था, मेरा रेगुलर गिराकी था, वो भैया भी मेरे को बहुत मदद किए थे पहले। और वैसे कुछ भी लेता था मैं, 5,000, 10,000, 4,000 ऐसा पैसे कुछ भी लेके मैं यहाँ तक आया था। मैं बहुत ही गरीबी देखा, मगर मेरे को भगवान ने ये बसमत ने ये कर्मभूमि बसमत में मेरे को बहुत अच्छा लगा है। मेरे बसमत की वजह से मेरा तकदीर बदल गया। स्नेहा तो लोग हैं यहाँ पर, बहुत ही अच्छे लोग हैं। स्नेहा सही में मराठा, सही में जय शिवाजी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। सही में महाराष्ट्र में कई लोग कई जगह में मैं देखा, सही में महाराष्ट्र नंबर 1 है। शिवाजी महाराज का जो वतन का लोग है, उसके जो वंशज लोग है, सही में भारत में महाराष्ट्र नंबर 1 है, इसमें बासमती नंबर 1 है। थैंक यू संस्थापक पूज्य साने गुरुजी आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी या दोनही थोरांना महात्मांना मी अभिवादन करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आंतरभारतीय बसमतचे अध्यक्ष आदरणीय अनंत साधू सर, आमचे नेहमीच प्रेरणास्त्रोत असलेले आदरणीय बागल साहेब, त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती निलवंड श्रीनिवास सर, त्यांच्या सहचारिणी आणि आजच्या सक्रिय कार्यकर्ता ज्यांना पुरस्कार मिळाला अशा माझी मैत्रीण अपर्णा तनपुरे आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आज आपण आवर्जून इथं उपस्थित राहिला, खरंच मनोमनातलं आभार। खरं तर आंतरभारतीय वसमत मध्ये येऊन 2013ला आलेली आहे आणि तेव्हा मी माचेवाल सर आणि शिवाजीराव आम्ही तिघच जण पहिल्यांदा या आंतरभारतीचे सदस्य झालो। तेवढं माहिती नव्हतं, फक्त एवढंच माहित होतं की आंतरभारतीय साने गुरुजींनी स्थापन केलेली संस्था आहे आणि कुठेतरी माणूस एक जोडण्याच्या नात्यानं चालणारी ही संस्था आहे आणि म्हणून आम्ही याचे आजीवन सदस्य तेव्हा झालो। आणि तेव्हापासूनचा जो प्रवास आहे तो प्रवास शिवाजीराव सूर्यवंशी असतील, सूत्रसंचालन करणाऱ्या माझ्या सखी अर्चना कल्याणकर मॅडम असतील, या दोघांनीही आपल्या मनोगतातून इथं मांडलेला आहे। आंतरभारतीय आपण सर्वजण इथं आलेले आहोत एका विचारानं की आज आपण देशामध्ये वातावरण पाहतो की जिथं नथुराम गोडसेचं खरं तर म्हणजे एखाद्या खुन्याचं, कोणी नथुराम गोडसे म्हणून एका वृत्तीचं की जिथं महात्मा गांधीचा खून, एका थोर राष्ट्रपित्याचा खून करणाऱ्या खुन्याचं जिथं हे केलं जातं, उदात्तीकरण केलं जातं,
तिथं आम्ही कुठंतरी अहिंसावादी आहोत. आम्ही अशा कुठल्याही आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही. आम्ही माणूस जोडणारे आहोत हे दाखवण्यासाठी. आणि दुसरं महत्वाचा आजचा जो सत्कार होता, तो सत्कार आज आपण तेही पाहतो की प्रांतामध्ये भांडणं लावण्याचं काम आहे, धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम आहे. पण आम्ही जी रोज विद्यार्थ्यांना प्रार्थना घेतो की आम्ही सारे भारतीय आहोत आणि आम्ही सारे बंधू आहोत, बंधू भगिनी आहोत, ही जी बंधुत्वाची भावना आहे ही कुठंतरी वृद्धंगित झाली पाहिजे. की आताच कल्याणकर मॅडम जसं सांगितलं की फक्त बोलून नाही तर कुठंतरी आम्ही करून दाखवली पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या भावना जेव्हा म्हणजे भाषा जरी आपल्याला तेवढी कळाली नसेल तर त्यांच्या भावना आपल्याला कळाल्या की इथं येऊन त्यांना जेवढं असुरक्षित वाटतं, पण जेव्हा कुठंतरी आंतरभारती सारखी संस्था त्यांना एक स्नेह म्हणून वाढावा म्हणून जवळ घेते, ती त्यांची जी भावना व्यक्त झाली होती ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये वृद्धिंगत व्हावी एवढी एक प्रामाणिक भूमिका आमची ही आंतरभारतीची आहे. आणि हीच भूमिका घेऊन आम्ही मागील 12 वर्षापासून इथं काम करतो. आंतरभारतीचा सदस्य होणं खूप सोपं आहे. 1000 रुपये देऊन आपण आजीवन सदस्य होऊ शकता. वसमतमध्ये जवळपास 125 लोक आजीवन सदस्य आहेत आणि वसमत कडून झालेले जवळपास 250 लोक आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. आणि पूर्ण भारतीय स्तरावर ही आंतरभारती काम करते. त्याच्यात जवळपास 2,000 सदस्य असतील. वेगवेगळ्या राज्यामध्ये आंतरभारती काम करते. पण कुठंही काम करताना, कुठलंही संस्थात्मक काम करताना एकट्या दुकट्याचं काम नसून आपल्यासारख्या सर्वांचा सहकार्याचा एक हातभार असतो. आणि म्हणून हे कुठलेही कार्यक्रम असतील किंवा कुठली एक उद्देश असो तो समाजापर्यंत आपण पोहोचवू शकत असतो. आणि आंतरभारती एक माणूस जोडण्याचं म्हणून जे काम करते त्याच्यामध्ये आपली सगळ्यांची भूमिका खूप महत्वाची असते. कारण कुठेही एकट्या दुकट्यानं काम होत नाही. आज देशामध्ये एवढं काही वातावरण हे असतं, अंधाधुंद आहे की जिथं धर्माच्या नावावर भांडणं लावली जातात तिथं मला असं वाटतं की आंतरभारतीचं आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या एकट्याच्यानं काय होणार आहे. मी आंतरभारतीच्या संदर्भानं माझ्या मनामध्ये एक नेहमीसाठी काय माहिती, मी वसमतला आले तेव्हा मी तसं साहित्य भरपूर वाचलेलं आहे, पण वसमतला आले तेव्हा मी मकरंद पांगरकर यांच्या एसटीडी बूथवर जायचे आणि तिथून माझे पती त्यांना मी फोन करायचे तेव्हा एसटीडी बूथ होतं आणि तिथं त्यांच्या स्टुडिओमध्ये एक लावलेली विनोबाची कविता होती. ती आता मला त्याचा शब्दशः नाही आठवणार, पण त्याचा अर्थ जो आशय आहे तो मनामध्ये कायम रुजला गेला. कदाचित हाच धागा मला आंतरभारतीपर्यंत जोडण्याचं किंवा कुठलंही सामाजिक काम करण्याची प्रेरणा देणारा तो धागा आहे. विनोबा भावेंची एक कविता छान होती. त्याचा आशय असा आहे की सूर्य जेव्हा मावळतीला जातो आणि तेव्हा तो सर्व चंद्र ग्रह ताऱ्यांना विचारतो की मी गेल्याच्या नंतर, मी मावळल्याच्या नंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. तर सर्व चंद्र ग्रह तारे जे आहेत ते खाली मान घालून उभे असतात आणि त्यावेळेला दिटुकली पंथी चिमुकली आणि दिटुकली पंथी समोर येते आणि ती सांगते की सूर्यदेवा, मी तुमच्या एवढं प्रकाश जगाला देण्याचं काम करू शकणार नाही, पण जिथं कुठं मी राहील तिथं मात्र मी माझा कोपरा उजळण्याचं काम करेन. आंतरभारतीची ही भूमिका आहे की देशामध्ये प्रत्येक कोपऱ्यात जाऊन आपण नाही करू शकणार, एवढं शक्तिमान आपण सूर्यासारखं नाही, पण जिथं कुठं राहू तिथं मात्र एक माणुसकीचं, मानवतेचं नातं आपण निर्माण करणार आहोत. आणि म्हणूनच आंतरभारती आणि संवाद हे एकत्रच काम करतं. दोघांची भूमिका एकच आहे आणि उद्देशही एकच आहे. आणि म्हणून जवळपास आंतरभारती आणि संवाद हा एकाच विचारानं चालणारा आहे, हातात हात घालून चालणारा आहे. आणि म्हणूनच समाजच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना इथं आपल्यासारख्या अनेक जण 100 रुपये देतात, पण थेंबे थेंबे तळे साचे असं असतं. आणि म्हणून हे दातृत्वाचे हात आमच्या सोबत आहेत. आणि म्हणूनच आज वसमतमध्ये आम्ही समाजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलेलं आहे. अनेकांचे बालविवाह थांबवले आणि त्यांचं उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतलेले आहे. त्यातली अनेक लेकरं आज मार्गाला लागलेल्या, स्वावलंबी झालेले आहेत. हे मात्र कोणीही माचेवार सर असतील, मी असेल, शिवाजीराव असतील, एकट्या दुकट्याच्या सहकार्याने होत नाही. तर अगदी 1.5 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन अपर्णा माझ्याकडे जेव्हा किरायदार म्हणून आली होती, तिथं माझ्याकडे 5 महिन्याचं लेकरू आली होती तेव्हा आली होती. तिला कदाचित हे समजायला 1 वर्ष लागलं, पण अगदी 1.5 वर्षापासून, 1.5 वर्षाचं लेकरू होतं तेव्हापासून ती आजपर्यंत आमच्या सोबत आहे. असे अनेक जण आहेत. अगदी म्हणजे ती सगळ्यात कमी वयाची आहे तिथपासून तर अगदी आम्हाला नवीन जोडलेले आकाश बाचनवर सर असतील, नितीन गोडेवार असतील, हे अगदी तरुण मंडळी, गजू बेले आहेत. हे सर्व मंडळी आमच्यासोबत काम करतात आणि आमचा एक उत्साह, आम्हाला मार्ग एक दाखवतात की आमची वाट बळकट करतात, आमचे हात बळकट करतात हे सगळे. आणि तिथपासून हे अगदी तरुण मंडळीपासून
अगदी पहिले अध्यक्ष आमचे आदरणीय कापूसकरी काका राहिलेले आहेत, सुभाष लालपुतू सर राहिलेले आहेत, मागावकर काका राहिलेले आहेत, आता अनंत साधू आहेत. हे अनेक असे थोर मंडळी आमच्या सोबत आहेत जी कौतुकाची थाप देतात, आम्हाला प्रेरणा देतात. आणि म्हणूनच वसमत सारख्या ठिकाणी हे कुठलं तरी एक मानवतेचं बीज पेरण्याचं काम आम्ही करू शकतो. हे आपल्या सर्वांचे या प्रसंगी मी धन्यवाद मानते. तुम्ही ही साथ अशीच आम्हाला असू द्या. धन्यवाद. आंतरभारतीय स्नेह संवर्धन त्यानिमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साधू सर. या कार्यक्रमामध्ये आज दरवर्षी आपण पुरस्कार करतात ते आमचे मित्र श्रीनिवास, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो, वहिनी मॅडम, राष्ट्रीय उपाध्यक्षा संगीता मॅडम, त्याचप्रमाणे आपण सर्वजण मंचावर बसले, श्रीमान गुंडेवार साहेब, त्याच्यानंतर महागावकर साहेब, बालासाहेब, लालपूर साहेब, त्याच्यानंतर कदम सर, सर्व स्नेही आता कापूसकरी, सर्व त्याच्यातील जवळपास डायरेक्ट नावानिशी सर्व माणसाला ओळखू शकतो, नावही सांगू शकतो. वयामानाने थोडंसं फरक पडतात, 80 चालू असल्यामुळे फरक पडते. महिला मंडळात ज्या भगिनी आहेत, फक्त 4-5 भगिनी सोडल्या तर मी डायरेक्ट त्यांना सुद्धा नावानिशी ओळखू शकतो. ते सुद्धा मला डायला नावाने सांगतात. आता राहिला आंतरभारतीचा आणि आमचा फार जवळ संबंध आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत असली पाहिजे, साने गुरुजींनी आंतरभारती काढलेली आहे. आमच्या वंश परंपरागत सुरुवात आमच्या वडिलोपार्जित वंश परंपरा आलेला हा वारसा होता. एक लहानशी कथा सांगतो. या ठिकाणी आपल्या श्रीनगरमध्ये जे बाबळे नावाचा माणूस राहतोय, राजू बाबळे, त्याची वडील 5 दिवस झाले असताना त्याची आई मरण पावली. आमच्या वडिलांनी, माझ्या वडिलांनी गावात फिरत असताना बघितलं की आपण अनेक पुत्र मांजरे हे ते गोष्ट, त्याच्यापेक्षा माणूसाला का आपण जवळ करू नये म्हणून ते बाबळे नावाचा जो त्याचे वडिलांना जवळ केलं. आणि मला सांगायला असं वाटते, आमच्या आईनं म्हणजे माईनं दूध, काही गाईचं दूध, काही आपलं दूध त्यापासून त्याला मोठं केलं. आज ते बाबळे इथं म्हणजे इतका आंतरभारत आमचा संबंध आहे. जे आता आपण गीत पाहिलं माणसाला की अशा प्रकारे आमच्या रोमारोमात आंतरभारतीय आहे तो विचार आहे. त्याचप्रमाणे बाजूला जे असते ते खिराडे, याच तालुक्याचे खिराडे, त्याचे वडील वारले. 4-5 महिन्यात असताना त्यालाही जवळ केलं आणि त्यालाही वाढून त्याला शिक्षक केलं. आपल्याच तो शिक्षक म्हणून असे अनेक माणसं, म्हणजे बाकीच्या इतक्या माणसं जवळ करणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक कुटुंब जोडले आणि त्याच्यातून मीही घडलेलं आहे. माझ्याकडे जे संस्कार आहेत ते संस्कार आहेत. अण्णा माझ्याकडे जवळपास 15 वर्ष 17 वर्ष होतं. अत्यंत गरीब परिस्थिती, एकच घरात, परंतु त्यांनी काय घेतलेलं आहे, काका तुम्हारे बच्चे बहुत पढ़ रहे अच्छे, माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, तुम्हारे बच्चे सब पढ़ रहे बड़े अच्छे, मैं भी मेरे बच्चे के लिए पढ़ा दूंगा. त्याला प्रोत्साहन घेत, त्यालाही थोडासा आमचा सहकार्य लागला. कारण 15 वर्षात आपला सहभाग, आमचे कौटुंबिक संबंध होते. ठीक आहे म्हणलं, जे काय लागत असं सहकार्य मार्ग आपण जोडूया म्हणून त्यांच्या मुलांना शंकर साखर कारखाना आहे ना तिथे, नवोदय विद्यालय, त्या कारखान्यात पाठवलं. कसं पाठवायचं, काय पाठवायचं, हे सगळं आयडिया आली. तो विद्यार्थी तिथे शिकला आणि आज तो आपल्या समाजात एक मोठा प्रतिष्ठित अधिकारी म्हणून आलेला आहे. असे अनेक संस्कार, जो माणूस जवळ आला आहे, संस्कार देण्याचं काम हे आंतरभारतीच्या मदतीतून करणार. आपण काय करत असतो, बाजूच्या माणसाला फक्त समजावून सांगतो की अशा प्रकारचं वागेल त्याला, तर आपोआप थोडा रस्ता मिळते.
मग त्यांनी संस्कार पुढे जे काही थोडेफार संस्कार आमचे आहेत ते काही त्याने घेतले. त्यांनी त्याच्यामुळे त्यांचे कुटुंब चांगलं झालं, त्यांचं घर चांगलं झालं. त्याला अत्यंत गरीब एका खोलीमध्ये राहून संसार केला. त्याला अनेक वेळेस म्हणजे अशा अवस्थेत त्यांनी वेळेला पण त्याने आम्ही एवढं ते घडवलेलं आहे. तसेच दुसरे आपले तनपुरे मॅडम सुरुवातीपासून या गावात आल्या तेव्हापासून आंतरभारतीशी आणि सेवाग्राशी जोडलेले आहेत. त्यांच्या विचारात काय ते काम का असं उर्मी आहे की माहिती काही नाही काही समाजासाठी काम केलं पाहिजे. या समाजाचा काही देणेदार लागतो आपण तर तिची उर्मी त्यांना जाईल बसू देत नाही. म्हणून त्या सारखं या उर्मीने ते काम करतात समाजामध्ये. त्यांचे खरोखरच अभिनंदन आहे. दोन्ही कुटुंबाचं खरोखरच अभिनंदन आहे. त्याच्यानंतर कसे होतो इथे मला याचं प्रयोजन असं आहे बोडेवार साहेब या मातीतून ह्या मातीने या सगळ्या कॉलनीने मला नगराध्यक्ष केले. निवडणूक लढवली आणि या शहराचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष या स्नेहनगर, स्वानंद, विद्यानगर यांनी केलेला आहे. म्हणून ज्यावेळेस संजीव माचेवाडे आणि मॅडमने सांगितलं की अशाच प्रकारे कार्यक्रम ठेवला मी तरी कारण ही तर माझी कर्मभूमी आहे. सुरुवात आहे 40 वर्षापूर्वी या भागातून निवडून आलो होतो नगराध्यक्ष झालो. म्हणून यांचं ऋण भेटण्यासाठी का होत नाही, त्याला भेटण्यासाठी का होत नाही म्हणून आपण जावं आणि ह्या त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो. आपण सर्वांनी मला आमंत्रण दिलं, त्याच कार्यक्रम स्वीकारला आणि आपल्या सर्वांना मला सत्कार केला. म्हणून सर्वांचाच मी अभिनंदन करतो, आभारी आहे. एवढं बोलून आता सर्वांना माहिती झालं आहे. साने गुरुजींनी जे सांगितलेलं आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि त्यांचं एक वाक्य मी बोलतो. त्यांचा एक नारा होता जोडो जोडो भारत जोडो, जोडो जोडो भारत जोडो. जे कोणी आंतरभारतीशी सहभागी होऊ इच्छितात आमच्या परिवारात त्यांचं स्वागत आहे. त्यांनी आपल्याशी आंतरभारतीशी जोडावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला मला अध्यक्षस्थान दिलेलं आहे त्याबद्दल आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याचे मी माझ्या अध्यक्ष या नात्याने आभार मानतो. स्नेह संवर्धन पुरस्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. याच्या उत्तरार्धात परमपूज्य साने गुरुजी यांचं रचित असलेलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत, ही प्रार्थना मी आपल्यासमोर सादर करत आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीनाति पतित, जगी जे दीन पद दलित, तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्तती विकल, जयांना गांजती सकल, तयाचा ऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणांना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे,
त्याचे परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. जोडणे आणि विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणण्याचं काम ही आंतरभारती करीत असते. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारतीचा अर्थ असा आहे की हृदयातील वाणी आणि वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना आपल्या संस्कृतीशी जोडण्याचं काम ही आंतरभारती करीत असते. आजच्या या आंतरभारती स्नेह संवर्धन पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून अनंत साधू साहेब या ठिकाणी लाभलेले आहेत. साधू साहेबांनी सुद्धा सुरुवातीला स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेमध्ये ते पीक कर्ज या विभागाला होते. मी त्यांच्याकडे शेतकरी म्हणून कर्ज मागायला गेलो होतो. तेव्हापासून मी साहेबांना ओळखतो. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आणि आपल्या सेवेच्या काळामध्ये लोकांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत साधू साहेब यांनी नुकतंच मला वाटतंय इंग्लिश या विषयामध्ये MA ची परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांना वाचनाचा खूप नाद आहे. त्यांच्या घरावरही ज्ञानप्राप्ती असं काहीतरी नाव लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे अनंत साधू साहेब आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले. मी त्यांचं आंतरभारती सर्व सदस्यांच्या वतीनं आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय बागल साहेब या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांच्या पिढीपासूनच हे काम आम्ही या ठिकाणी करीत येत आहोत. कारण त्यांनी सामाजिक काम करीत आहेत. साहेबाचं जर तसं पाहिलं तर त्यांच्या घरी नंदनवन आणि स्वर्ग आहे. कारण एक मुलगा त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करून रुग्णांची सेवा करण्याचं काम करतो. दुसरा मुलगा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. तिसरा मुलगा न्याय व्यवस्थेमध्ये काम करतो आणि चौथा मुलगा त्यांचा इंजिनियर आहे, बांधकाम विभागामध्ये काम करतो. खूप त्यांच्याकडे गडगंज आहे. पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा उद्देश ठेवून या ठिकाणी ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी दुसऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून कवी, लेखिका आणि ज्यांनी महिलांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे अशा आंतरभारतीच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा संगीताताई देशमुख मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी आभार मानतो. आज ज्यांना सत्कार देण्यात आलेला आहे, जे सत्कार मूर्ती म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे, तेलंगणा राज्यात येऊन वसमतमध्ये त्यांनी आपला विकास केलेला आहे असे श्रीनिवास यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसे त्यांच्या सहचारणी त्यांचे आभार मानतो. अपर्णाताई तनपुरे मॅडम यांना मी आंतरभारतीशी जोडल्या गेलो तेव्हापासून ओळखतो. खूप त्यांच्या मनामध्ये तळमळ असते आणि त्या तळमळीचा उद्देश ठेवून ते काम करत असतात. मग आंतरभारतीचा एखादा कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम असेल, स्टेजवर त्यांना एखादी जबाबदारी दिली असेल तर ती जबाबदारी पार पाडण्याचं काम असेल, काम करायचं म्हणून तनपुरे मॅडम आंतरभारतीचं काम करत नाही तर त्या ठिकाणी तन मन धन लावून मन लावून काम करतात. एखाद्या कुशल माणसासारखं काम करत असतात. त्यांनी या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांचा जो सत्कार दिला, त्यांनी जो सत्कार स्वीकारला, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर ही आंतरभारती गल्ली गल्लीत घराघरात ज्यांनी नेऊन पोहोचली, मनानं दिलदार, वागणं दमदार, बोलणं शानदार आणि नेतृत्व शानदार असे माचेवार सरांनी ही आंतरभारती या 2-3 लोकांनी घराघरात जवळजवळ नेऊन पोहोचविलेली आहे. खरं तर यांचे हे कष्ट आहे. मी तर भाग्य समजतो की आदरणीय शिवदासजी बोर्डेवार, बालासाहेब महागावकर, मान्यवर साहेब, जनकराव रोकडे सर, मस्के सर, आपलं भागवतराव शिंदे सर, कापूसकरी सर, हे सगळे माणसं, गुठ्ठे सर, इकडे अग्रवाल साहेब, हे सगळे माणसं कर्तृत्ववान, दातृत्ववान, नेतृत्ववान आहेत. आमच्यापेक्षा हे ज्ञानानं मोठे आहेत, संपत्तीनं मोठे आहेत, सगळ्या गोष्टीनं मोठे आहेत. पण आंतरभारतीची वाटचाल ही साने गुरुजीच्या एका विचारानं, विशिष्ट विचारानं चालते. म्हणून हे एवढे मोठे मोठे माणसं या संघटनेला या ठिकाणी जोडल्या गेलेले आहेत आणि या संघटनेसाठी हे सगळे लोक वेळ देतात. खरं तर या माणसांच्या पुढे आम्ही काय आहे, त्यांचं ज्ञान मोठं आहे, त्यांचं वय मोठं आहे, त्यांच्या
अनुभव मोठे आणि त्यांनी राजकारणामधले मोठे मोठे पद सुद्धा उपभोगलेले आहेत. कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यांच्याकडे नाही. पण आंतरभारतीचा छोटा कार्यक्रम असो का मोठा कार्यक्रम असो, या कार्यक्रमाला आपले सर्व घरगुती कार्यक्रम बाजूला सारून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते. म्हणून साने गुरुजीचा विचार वसमत तालुक्यात ठिकठिकाणी चालतो. जवळपास मॅडमने आत्ताच सांगितलं की 100 ते 125 लोक या संघटनेसाठी जोडल्या गेलेले आहेत. कोणाकोणाला जबरदस्ती केलेली नाही, मनानं लोक या संघटनेशी जोडल्या गेलेले आहेत. त्याचं एकमेव कारण की साने गुरुजीच्या दिशेने योग्य पद्धतीने या ठिकाणी ही वाटचाल करत आहे. या कार्यक्रमासाठी माझे मित्र मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हळदीचे व्यापारी कैलास काबराई या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. भारतीच्या वतीने सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.